नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तर कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये घरीच बनवा हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी. अगदी झटपट 20 ते 25 मिनिटात ही पावभाजी तयार होते. तुम्ही पण नक्की करून पहा. चला तर मग पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया. 1 वाटी मटार, 1 वाटी बटाटा, अर्धी वाटी गाजर, 1 वाटी फ्लावर आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले, बीट खिसून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. हे सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत. मी इथं कुकरमध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर इथं मी सर्व भाज्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. बटाटा, शिमला मिरची, मटार, गाजर, टोमॅटो, फ्लावर सर्व भाज्या घालून तेलामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. यामध्ये खिसलेलं बीट घालून घेऊया. बीट घातल्याने पावभाजीला कलर छान येतो. ते सर्व छान असं मिक्स करून घेऊया. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. जास्त भाज्या बुडतील इतकंच मी पाणी घालत आहे, कारण की पाणी जास्त घातल्यानंतर भाज्या छान असं मॅश करता येणार नाही. तर मी कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे. हे बघा भाज्या छान अशा एकदम मऊ अशा शिजलेल्या आहेत. इथं मी मॅशर घेतला आहे. मॅशरनं भाज्या छान अशा मॅश करून घेऊया. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा भाज्या छान अशा मी मॅश करून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही अशा भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. तर मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर इथं मी 1 वाटी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेत आहे. ते पण छान अशी परतून घ्यायची आहे. हे बघा कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान अशी परतून झालेली आहे तेलामध्ये. तर यामध्ये मी मसाले घालून घेत आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा सर्व छान असे मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये मी पावभाजी मसाला घालून घेत आहे 2 चमचे. हा मी मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा मसाले छान असे तेलामध्ये परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या घालून घेऊ. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली छान अशी भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. हे बघा भाजी थोडीशी घट्टसर अशी वाटत आहे. आता मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर यामध्ये मी अर्धा गिलास पाणी घालून घेत आहे आणि मिक्स करून घेऊया. भाजी जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट्ट पण करू नका, कारण की थंड झाल्यानंतर भाजी घट्ट अशी होते. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. हे पण छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पावभाजीला छान अशी उकळी आलेली आहे. मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट भाजी शिजवून घेऊया. हे बघा 5 ते 6 मिनिट झाले. भाजी छान अशी शिजलेली आहे. आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा बटर घालून घेत आहे. ते मिक्स करून घेऊया. तर यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. ते पण मिक्स करून घेऊया. हे बघा मस्त अशी घरच्या घरी हॉटेल सारखी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान लागते खायला आणि झटपट अशी तयार होते. आता आपण पावभाजीसाठी पाव भाजून घेऊ. इथं मी तव्यामध्ये बटर घालून घेत आहे. तुम्ही यामध्ये तयार केलेली भाजी पण घालू शकता, पण मी नाही घालत. तर आपण हे पाव भाजून घेऊया छान असे बटरमध्ये.
तुम्हाला ही झटपट अशी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.